नवी मुंबईतील नेरूळ परिसरामध्ये विविध नागरी सुविधा कामांचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला। तर भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 23च्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसादही लाभला। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गावदेवी मंदिर परिसर सेक्टर 14 कुक्षेत येथे हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विविध विकास कामांची यावेळी सुरुवात करण्यात आली। यामध्ये रस्ते दुरुस्ती, गटार बांधकाम, शौचालय उभारणी, उद्यान सुधारणा तसेच शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण अशा अनेक नागरी सुविधांचा समावेश आहे। या शुभारंभ सोहळ्याला नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून विविध कामांचे उद्घाटन केले। त्यांच्या हस्ते नारळ फोडून विविध कामांना सुरुवातही करण्यात आली। यावेळी स्थानिक नगरसेवक सूरज बाळाराम पाटील यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले की नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तसेच येणाऱ्या काळामध्ये आणखी विकास कामे करण्यात येणार आहेत। कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले। तर महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झालेला हा विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रम नागरिकांसाठी आनंददायी आणि आशादायी ठरला। प्रभाग क्रमांक 23 मी जरी महापौर नवी मुंबईची असली तरी प्रभाग क्रमांक 23 म्हणजे माझा स्वतःचा प्रभाग आहे आणि खूप आनंद या गोष्टीचा होतोय की आज आम्ही विविध नागरी कामांचं उद्घाटन घेतलं। एक महापौर म्हणून उद्घाटनांचं सुरुवात होत असताना पहिल्याच स्वतःच्या प्रभागामध्ये हे उद्घाटन घेण्याचा एक वेगळाच आनंद आहे। कारण इलेक्शनच्या वेळी जे शब्द आम्ही आमच्या नागरिकांना दिलेले आहेत ते कुठेतरी पूर्णत्वास नेण्याकडे आमचं हे पहिलं पाऊल आहे। नक्कीच कामं जरी छोटी असली, आता कुक्षेतमध्ये मार्केटच्या वरचे माळ्यांचे जे काम आहेत ज्याच्यामध्ये पार्किंग असेल किंवा हॉलचं काम असेल, विविध जे इमारती बांधलेल्या आहेत त्यांचे जे नामफलक आहेत त्यांचं नूतनीकरण असेल किंवा इतर विविध कामं सेक्टर 6 मध्ये असेल किंवा 8 मध्ये होत असलेल्या शौचालयांचं काम, नक्कीच कामं जरी छोटी असली तरी आमच्या प्रभागातल्या लोकांसाठी ती खूप महत्वाची आहे। आणि आमच्या जे आम्ही वचन लोकांना दिलेलं आहे त्याकडे पूर्णत्वास नेण्याकडचं पहिलं पाऊल हे आहे। आणि सेक्टर 8 मध्ये शौचालयांचं काम करत असताना नक्कीच महिला भगिनींचा सन्मान राखण्याचं काम या माध्यमातून करण्याचा हा प्रयत्न आहे। यापूर्वी आपण सेक्टर 8 मध्ये CCTV कॅमेरेज पूर्ण प्रभागावर बसवले, कारण होत असलेल्या चोऱ्या किंवा जे महिला भगिनींना त्रास नको व्हायला, रात्रीही बिनधास्तपणे ते आपल्या परिसरात वावरू शकते आणि कुठलीही दडपण भीती त्यांच्या मनात नको म्हणून ते आपण काम घेतलेलं आहे। आणि ते इलेक्शन नंतर, रिझल्ट नंतर लगेचच आपण केलं होतं, पण आज पालिकेच्या माध्यमातून हे पहिलंच उद्घाटन आणि पहिलंच काम आपण सेक्टर 8 मध्ये करतोय। नक्कीच प्रभागातील सर्व नागरिक त्यांच्या आशीर्वादाने जो सन्मान आम्हाला मिळालेला आहे आणि आमच्या माध्यमातून नक्कीच त्यांनाही भेट आहे की या कामांची सुरुवात आहे। त्याने आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेतरी खरं ठरण्याची वेळ आता येत आहे आणि भविष्यातही याच्या पुढे अशाच विविध कामांच्या माध्यमातून त्या आमच्यावर दाखवलेला त्यांचा विश्वास पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। आज प्रभाग क्रमांक 23 मधील कुक्षेत गाव असेल, सारसोळा सेक्टर 6 असेल, सेक्टर 8, सेक्टर 10, 16 या अशा परिसरातील काही विविध नागरी कामांचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता। माननीय महापौरांच्या शुभ हस्ते हे सगळे उद्घाटन आज घेतण्यात आली। कुक्षेत गावातील दोन्ही मार्केटवर अतिरिक्त वाढीव मधल्याचं बांधकाम, पार्किंग व्यवस्थेचं आणि हॉलचं बांधकाम होणार आहे। त्या दोन्ही मार्केटचं नंतर LED बोर्ड लावले जाणार आहेत। डेकोरेटिव्ह पोल उद्यानांमधले आहेत किंवा सेक्टर 6च्या उद्यानाचं पदपथाचं असेल, त्यानंतर सेक्टर 8 मधील 3 शौचालयांचं नूतनीकरण असेल, अशा विविध नागरी कामांचं आज उद्घाटन ह्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। पामबीच सर्व्हिस रोडला बैठक व्यवस्थेला शेड लावण्याचं काम हे सुद्धा त्याच्यात अंतर्भूत आहे। अशा नागरी सुविधांच्या कामाचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि मनापासून आनंद आहे की निवडणूक पार पडली, लोकांनी विश्वास दाखवला, बहुमताने निवडून दिलं, महापौरपदीही विराजमान झाल्या आणि हे सगळं होत असताना नागरी सेवा
पुरवणं आणि त्यांच्या नागरिकांच्या आवश्यकता असलेल्या गरजा पूर्णत्वास येणं हे आज उद्यानाच्या माध्यमातून मार्गस्थ होतंय. त्यासाठी मनापासून आनंद आहे.